होय, हे खरंय. लाडक्या बहिणींनीच सरकारला फसवलंय. त्याही कोणत्या? स्वतः सरकारी नोकरी करणाऱ्या. लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी हेच सांगतेय, की 2,652 महिला ज्या स्वतः सरकारी नोकरी करत आहेत, त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. पात्र नसताना अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, अशा तक्रारी होत्याच. आणि आता त्याची पडताळणी सुरू असताना 1,60,559 महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू आहे. आणि त्यात असंच दिसलं, की स्वतः पात्र नसतानाही 2,752 महिला कर्मचाऱ्यांनी वाहत्या गंगेत हात धुवून या योजनेतून पैसे लाटलेत. आणि याच 2,652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 या 9 महिन्यांमध्ये प्रत्येकी ₹13,500 मिळवले आहेत. याचा अर्थ 3,58,00,000 रुपयाचा गंडा सरकारलाच घातलाय. यामध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4 या स्तरावरील महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, ज्यांचा पगार हा अंदाजे 25 ते 50 हजारांच्या घरात असतो. मग पात्र नसतानाही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला. हीच परिस्थिती नमो शेतकरी योजनेची सुद्धा आहे. तब्बल 8,85,000 महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना याचा आर्थिक लाभ घेतला आहे, असं या तपासात आढळून आलंय. म्हणजे त्यांनी लाडकी बहीण योजनेचे ₹1,500 दर महिन्याला तर घेतलेच, पण केंद्र आणि राज्य सरकारकडून या नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला ₹12,000 सुद्धा घेतले. जर हिशोब लावला तर त्यांनी वर्षाकाठी ₹30,000 मिळवले आहेत. ज्या सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतला, त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले जाणार आहेत असंही समजतंय. पण मुळात ही परिस्थिती उद्भवलीच का, हा प्रश्न सुद्धा विचारायला हवा. निवडणुकीच्या तोंडावर पैशाची खिरापत वाटत घाईत योजना जाहीर करणं, ती तपासाची यंत्रणा नसणं, आला अर्ज की ठरव पात्र असं म्हणत लाभार्थ्यांना पैसे वाटणं आणि त्यातून निवडणुकीत राजकीय लाभ मिळवणं, या चक्राचे हे उघड परिणाम आहेत. म्हणजे आम्ही लाडक्याच आहोत असं म्हणत ज्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय, तसे इतर स्त्री पुरुष या योजनेचा लाभ घेत नसतील हे कशावरनं? ते तर लबाड आहेतच, पण निवडणुकीच्या वेळी योजनेची ढाल पुढे करणं ही सुद्धा फसवणूक आहेच ना. मग आता दोष कुणी कोणाला द्यायचा, तुम्हीच सांगा.